अनन्या, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस की नाही? तू अशीच गप्प बसणार आहेस का माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर देणार आहेस? त्या क्रिशला तू आवडतेस हे माहिती असून सुद्धा काय गरज होती त्यासोबत शॉपिंगला जायची? तुझ्याकडे वेळ होता माझ्यासाठी? अगं पण माझ्या घराची शिफ्टिंग चालू होती ना. सरळ उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. होता तुझ्याकडे वेळ माझ्यासाठी? नाही. मी त्या क्रिशला फक्त एकदा कॉल केला आणि 15 मिनिटात तो मला पिक करायला आला. अगं पण मी तुला सांगितलं ना, मी माझ्या आईबाबांना मदत करत होतो शिफ्ट करण्यासाठी. राघव प्लीज, तुम्ही काय गोरेगावमधून लोखंडवाल्याला शिफ्ट नाही होतात. तुम्ही त्याच बिल्डिंगमध्ये 2 फ्लोअर वरती जातात. तर तू किती बिझी आहेस हे प्लीज मला नको सांगू. वाय आर यू ॲक्टिंग सो वियर्ड? फक्त 2 दिवस झालेत आपण नाही बोललोत. ओ काय वियर्ड ॲक्ट करते मी त्यात, प्लीज सांग मला. हे गेल्या 2 दिवसापासून माझ्या मेसेजेसला इग्नोर करणं. मी तुला दिवसातनं 28 वेळा कॉल केले, तू एकही नाही उचललास. म्हणजे एखादा किती वेळा ट्राय करणार अगं? एवढे एफर्ट्स एवढी एनर्जी टाकून काहीच तर फरक नाही पडला. ड्रेन होऊन जातो मी. आणि त्या क्रिससोबत शॉपिंगला जायची खरंच काय गरज होती तुला अनन्या? गरज होती मला राघव, होती गरज मला. तुझी गरज होती मला. गेल्या 2 दिवसापासून या घरात मी एकटी आहे. आई बाबा मस्त सिंगापूरला गेलेत. या 4 भिंतींमध्ये बसून वेडी झाली आहे मी. आय स्टार्टेड फीलिंग ट्रॅप. मी तुला प्रत्येक वेळेस कॉल करण्याचा प्रयत्न केला. तुझं आपलं हेच, मला मित्रांसोबत मूवीला जायचं, आईसोबत शॉपिंगला जायचं आहे, बाबांच्या मित्रांनी डिनरला बोलवलं आहे, मी बिझी आहे, मी थकलो आहे, मी टाईम, माय पोएट्री टाईम. व्हॉट द फक राघव, व्हॉट अबाउट माय टाईम? तू तुझ्या दिवसातले चांगले 2 तास देऊ शकत नाही मला. व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू? की मी वाट बघत बसू? जे गेले 10 दिवस झाले मी बघतेच आहे. थकली आहे मी थांबून. तर आता जो कोणी अवेलेबल असेल मी जाईल त्याच्यासोबत. अनन्या, अनन्या, आय एम रिअली सॉरी. मी खरंच खूप इरिस्पॉन्सिबली वागलो तुझ्यासोबत. अच्छा, तर तू मला अशी तर माफ करणार नाही आहेस. सो लेट मी टेक द लीड. टुमॉरो मॉर्निंग 11 AM आय विल कम टू पिक यू अप. आपण उद्या शॉपिंगला जातो आहे. कारण मला माहिती आहे 2 दिवसानंतर मॅडमचा बर्थडे आहे. आणि ह्या शॉपिंगवरनं मॅडम काही सॅटिस्फाईड नाही आहेत. सो उद्यापासून 2 दिवस तुझ्या बर्थडेपर्यंत मी तुझ्यासोबत स्पेंड करणार आहे आणि त्याचं प्रॉमिस. आय लव्ह यू. आय लव्ह यू 3000. हो अगं, येतोय घरीच येतोय मी. काय गावाला? अगं पण का, कशाला जाऊ मी तिथे? यार आई, तुला माहिती आहे ना मला देवात असा काही विश्वास नाही आहे. मग मी नाही जाणार तिकडे. पहाटे 4:30लाच निघ, कळलं? म्हणजे वेळेवर पोचशील. आणि गाडी जरा सांभाळूनच चालवा. अगं ऐक ना, आपण मामांना सांगू ना देवघर पोर्टलनी पाठवायला. आणि ते आले की त्यांना पे पण करू आपण. तुला कळत नाही आहे, देवघर मार्बलचं आहे, खूप वजनदार आहे. आणि जेवढं वजनदार आहे ना तेवढंच नाजूकसुद्धा आहे. तर ते तूच आपल्या गाडीतून सांभाळून आणू शकतोस. ठीक आहे, मग मी 3 दिवसांनी जातो ना. बाबा ओरडतील. अरे 3 दिवसांनी आपल्या घरात त्याच देवघरात देवाची पूजा मांडायची आहे. सोसायटीतील लोक येतील आपल्याकडे दर्शनाला. बाप रे, किती कामं असतील. चल झोप आता, सकाळी लवकर उठायचं आहे ना. हे बघ,
इकडे या कप्प्यात ठेवते. गुड नाईट. गुड नाईट. वा राघवा, शेवटी तूच आलास. हो, मी चालू रे. तू कसा आहेस रे मामा? मी मस्त. मला काय होतंय? तू कसं आहेस? मी बरं आहे. दे ती बॅग इथे दे. अरे राहू दे रे मामा. अरे दे रे बाळा. बरं मामा, कुठं आहे रे तुझं घर? तुझं आपलं हां. हे काय इथेच आहे. बरं मामा, थोड्या वेळात देवघर घेऊन निघतो बरं का मी. थोड्या वेळा 4-5 तास थोडा आराम कर, थोडं खा पी आणि मग निघ. ते डोळे बघ किती झोपावले. बरं, ठीक आहे. हॅलो हॅलो. राघव, आय एम सो सॉरी मी तुझा काल रात्री कॉल नाही उचलला. मी फ्रेंड्ससोबत बाहेर गेली होती आणि मला आठवलं की यू कॉल्ड. बाय द वे, आय एम रेडी फॉर आवर डे आउट टुडे. सो एक्साइटेड. कुठलास? हो हो राघव, हो, बोल ना. किती वेळात पोहोचतोयस तू मला पिक करायला? अगं अनन्या, मी ॲक्च्युली माझ्या मामाच्या गावाला आलो आहे आणि हेच सांगायला मी तुला काल रात्री कॉलसुद्धा केला होता. वेट व्हॉट? राघव, आर यू सिरियस? हो, आईंनी मला इथे देवघर आणायला. मामा, थोड्या वेळात घेऊन जाईन ना मी देवघर. राघवा, ऐक ना, एक दिवस अजून लागेल. काय? अरे पण का? देवघराचं थोडं काम बाकी आहे. एक दिवस अजून फिनिशिंगला लागेलच. दादा, ए केशवी, हे घे. वा पुरणपोळी. छानच आहे. ए त्याला पण दे. भाचा आहे माझा, मुंबईवरून आलाय. मुंबईवरून आलाय? पुरणपोळी. हे गोड आहे माझ्यासाठी. पुरणपोळी गोड नाही तर काय कडू असणार आहे.
अहो दादा राहू द्या. शहरातली माणसं गोड खात नाहीत ना, म्हणून अशी कडू असतात. आले. दादा तुला आवडली ना रे? हो हो. हे बघ इकडे ठेवतीये, मी संध्याकाळी अजून बनवून आणते. चल येते. ही मला आवडली आणि गंमत अशी झाली, खूप श्रीमंत करायची. हॅलो अनन्या. हॅलो 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 अनन्या, काय झालं? व्हाय आर यू क्राईंग? हॅलो अनन्या. अनन्या काय झालं? हॅलो. बरोबर आहे, हे असंच झालं पाहिजे. अरे वा, तुम्ही थांबलात. अरे बोला ना, अजून जोरात बोला. मी थांबलोय. हसा, अजून जोरात हसा. आणि मला पण सांगा काय जोक झालाय ते, मी पण असतो. थोड्या हळू आवाजात नाही का बोलू शकत तुम्ही? नाही म्हणजे काय गरज आहे एवढ्या जोर जोरात हसून बोलण्याची? समोरचा माणूस कोणाच्या तरी कॉलवर बोलतोय तर आपण हळू आवाजात बोलावं. एवढी बेसिक अक्कल नाही आहे का? काही मॅनर्स एटिकेट्स आहेत की नाही? ज्या माणसाला नवीन माणसांशी कसं बोलायचं हे साधं कळत नाही, त्याने तर मला मॅनर्सचा धडा शिकवलाच नाही पाहिजे. हां म्हणजे कुणीतरी काहीतरी खायला बनवून आणलंय, ते गप गुमान खाऊन त्याला चांगलं बोलायचं सोडून त्याची निंदा करणं, हे सुद्धा तर मॅनर्स नसल्याचेच लक्षण आहेत ना. ओ प्लीज, ती पुरणपोळी खरंच माझ्यासाठी खूप गोड होती आणि ते मी फक्त प्रामाणिकपणे सांगितलं. ह्या एवढ्याशा गोष्टी जर तुम्हाला लागत असतील ना, तर तुम्ही ह्या गावाबाहेरच्या जगात जाऊच नाही शकत. एवढे कमजोर आहात तुम्ही. ए केशवी, अगं राहू दे बाळा. अगं लागेल ते. बघितलंस, लागलं ना. मी बँडेड आणू? जा त्या झाडाकडे येईल नेटो. हॅलो हॅलो अनन्या, आय एम रिअली सॉरी. अगं आज सकाळसाठी आय एम रिअली सॉरी खरंच. हो 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 अनन्या, मी ऐकतोय. हो, दिस इज बिट्रेयल यार. उद्या गावात पाणी नसणार आहे. उद्या सकाळी विहिरीकडे जायचं आणि पुष्पा त्यांच्या घरून 4 बादल्या पाणी घेऊन यायचं, कळलं? काकू पण माझ्या बोटाला लागलंय ग, मला नाही पाणी भरता येणार उद्या. गप्प बैस. नखरे करायला आणि गावात हिंडत बसायला वेळ आहे. एक काम सांगितलं की हे लागलं ते झालं. उद्या सकाळी मागच्या अंगणाची पण साफसफाई तुलाच करायची. नाही तर त्या मटक्यात टाकायला ना एक दमडी देणार नाही, कळलं? झोप आता.
काय आलीस? हो. बोट बरं आहे ना तुझं? जखम भरली आज. चला चांगलं आहे. ए केशवी, आपल्या राघवला थोडं गाव दाखवून आण ना. मला चालेल, पण हा एवढं चालू शकेल का? हो ऑफकोर्स. दररोज सकाळी मुंबईत रनिंगला जातो मी. सवय मला. ऐकलंस ना? चला घेऊन जाऊ आता. केशवी, कालसाठी आय एम सॉरी. ते तर तू आधीच म्हणलास. विहिरीजवळ माझ्यासाठी 4 बादल्या पाणी भरून. पण तुला कसं कळलं मला पाणी लागणार होतं? ते मी तुझ्या काकूला तुला ओरडताना ऐकलं. मग झाडामागे लपून तुला खिडकीपाशी रडताना पण बघितलं. तू बोलली का नाहीस काकूला की मी नाही जाणार, माझं बोट दुखतंय, दिसत नाही का तुला? नाही दिसत काकूला. आणि माझ्या वेदना तिला कधी कळणार पण नाही. माझे आईबाबा कोरोनामध्ये गेल्यानंतर तिच्या घरात मी तिला एक ओझं म्हणूनच दिसते. आय एम सॉरी केशवी. चल अरे, सॉरी काय त्यात. ह्या घरात फक्त माझा एक काकाच आहे जो माझ्यावर बाबांसारखं प्रेम करतो. पण काका दिवसभर फॅक्टरीत कामावर असतो. त्यामुळे माझा एक दादा पण आहे. ते म्हणजे आमचे शेजारी, तुझे मामा. वाव, ब्युटिफुल. सुंदर आहे ना? केशवी, तुला तुझ्या आईबाबांची आठवण आली तर तू काय करतेस? मी इथेच येते. लहान असताना आई बाबा मला इकडेच घेऊन येते. मी आणि बाबा पाण्यात खूप खेळायचो. आणि आई आम्हाला तिकडे बसून बघत बसायची. खूप मजा यायची खरंच. केशवी, हे घे. राघव, हे घे ना, वाचव ना स्वतःला. हे घे. हे घे, तू पण घे. हे घे, हे घे. हे घे. हे नाही, नाही, नाही. हे. हे गावातलं एकमेव मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं. किती वेळ आहे अजून? थकलास एवढ्यात? नाही नाही, थकलो नाही, असंच विचारतोय. तसं वाटत तर नाहीये. ए, हे बघ. एक मिनिट हा. हॅलो अनन्या. ऑफकोर्स, तुझा बर्थडे कसा विसरीन मी अगं. मामांना एकदा विचारतो. काम झालंच आहे, निघीन थोड्या वेळात. बाय.
राघवा, आपलं देवघर झालं रे बाबा. काय झालं? हो. आले. चल दाखवतो. पांडुरंगा पांडुरंगा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हे काय? हळदीचं दूध. एवढा खोकतोयस घरापर्यंत आवाज येतोय. ये इकडे बसून पी. गरम आहे हा, सांभाळून. हो. गोड आहे पण मस्त आहे. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. चांगलं. एक मिनिट हा. अनन्या, हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. काय? तुझ्या ओठांच्या वरती रे. त्या ओठांच्या वरती काय? तुला दुधाची मिशी आली आहे बावळट. हॅलो अनन्या. कधीपासून मी थांबलीये तुझ्या कॉलसाठी. काय तू अजून नाही निघालास? हो अगं. हॅलो राघव. अनन्या, आय कॉल यू बॅक. केशवी, कुठे चालली आहेस? मी घरी. अगं थांब ना, मी थोड्याच वेळात मुंबईला परत चाललोय. मग मी काय करू? तसं पण मी एक गावातली मुलगी आहे आणि माझं जग तुझ्या जगापेक्षा खूप वेगळं आहे राघव. अगं केशवी, हॅलो. कुठे पोहोचलास तू? अगं मी निघेन आता थोड्याच वेळात गावावरून. काय? तू अजून नाही निघालास? तू संध्याकाळी मला बोललास की मी निघतोय. मला वाटलं तू मुंबई जवळ आला असशील आतापर्यंत. थोडं काम होतं इथे. तसं इन 8 hours आय विल बी इन मुंबई. नको येऊस राघव. जेन्युइनली नको येऊस. अगं पण मी येतोय. नो टू द हेल विथ यू आणि तुझी ती कामं. जगातला सगळ्यात बिझी माणूस आहेस तू. सो उद्या पण बिझी राहा. तू विसरलास मला राघव. जस्ट डोंट गिव्ह अ शिट अबाउट मी एनीमोर. नको येऊस तू उद्या. आय डोंट वॉन्ट टू सी युअर फेस बिकॉज मला माझा बर्थडे सॅड नाही करायचा. अनन्या, तू हे सगळं. आय एम ब्रेकिंग अप विथ यू राघव. खूप सहन केलंय मी अँड
कम टू माय प्लेस टुमॉरो. मी उद्या क्रिश आणि प्रियासोबत अलिबागला चालली आहे, कारण या जगात काही लोक आहेत who care about me. बाय राघव. राघव तू थँक्यू. हे मी गेल्यानंतरच वाच. राघव हे तुझ्यासाठी. आणि कालसाठी खरंच सॉरी हां, मी जरा जास्तच बोलले. हसतोस काय? काही नाही, इट्स ओके. आणि एक लक्षात ठेव, तू काय गावातली फक्त एक मुलगी नाहीस, त्या गावाची ओळख आहेस माझ्यासाठी. आणि हो, तुझं जग माझ्या जगापेक्षा वेगळंच आहे. अरे ते तर मी असंच म्हणले होते रे. नाही, पण खरंच तुझं जग तुझ्या पुरणपोळीसारखं गोड आहे. आणि हेच सगळं मी घरी परत घेऊन चाललोय, त्यासाठी थँक्यू. राघवा बसलं रे देवगड चाली. हो मामा, आलो. चल येतो. राघव तू परत कधी येशील इकडे? पावसाळ्यात. राघवा चल अरे उशीर होईल तुला. हो मामा, आलो रे. पोस्टवर फोन करा. बाय. मनातले प्रेम विनवती राघवी, त्यात अंतर दृष्टीबद्दल विचारले ना एकही. असे प्रेम विचारले ज्यात हवा फक्त मृदू हृदयाचा तो क्षण. केशवी.